नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, आज आपण शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत। महत्त्वाची बातमी म्हणजे अशी, अनेक शेतकऱ्यांना आता जो PM किसान योजनेचा जो हप्ता आहे, जो पैसे मिळतात 6000 रुपये वर्षाला, ते अनेक शेतकऱ्यांना मिळणार नाही। केंद्र सरकारने काही अटी, काही नियम लागू केले आहेत। त्या अटी नियमामध्ये समजा जे शेतकरी बसत आहेत त्या शेतकऱ्यांना यापुढे जो PM किसान योजनेचा जो हप्ता आहे तो मिळणार नाही। कारण PM किसान योजनेचा जो हप्ता आहे तो 6000 रुपये वर्षाला मिळतात। ठीक आहे। तर काही शेतकरी असे निवडक शेतकरी आहेत जे निकषामध्ये बसत नाही, ज्या नियमामध्ये बसत नाही। काही केंद्र सरकारने अटी लागू केल्या आहेत। त्या अटीमध्ये समजा जे शेतकरी बसले त्या शेतकऱ्यांना यापुढे PM किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही। तर मंडळी, ते शेतकरी कोणते आहेत आणि त्या नियम आणि अटी कोणत्या आहेत, कोणत्या नियम आणि अटी आहेत, ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समोर जाणून घेणार आहोत। मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आज भरपूर महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे शेतकऱ्यांसाठी। ठीक आहे। सगळे शेतकरी आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा होणार आहे। तर मंडळी, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचे जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षा आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी योजना आहे। या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दर वर्षाला 6000 रुपये जमा होतात। ते जे 6000 रुपये आहेत ते 3 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळतात। प्रत्येकी 2000 रुपये। ठीक आहे। 4 महिन्यानंतर 2 हजार रुपये मिळतात। म्हणजे असे 6000 रुपये वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे केंद्र सरकार आहे ते जे PM किसान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करते, वर्षाला 6000 रुपये। या योजनेची सुरुवात आहे ते डिसेंबरच्या 2018 मध्ये झाली असून त्यानंतर नियमितपणे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ त्या शेतकऱ्यांना दिला जातो। गेल्या काही वर्षांमध्ये या योजनेच्या अटी आणि नियमामध्ये वेळोवेळी जे आहे ते बदल करण्यात आलेले आहेत। परिणामी काही शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत। सध्या केंद्र सरकारने या योजनेमध्ये काही महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते लागू केले आहेत, ज्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ जो आहे यापुढे मिळणार नाही। म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना यापुढे या योजनेमधून वगळले जाऊ शकते। नवीन नियमानुसार एका कुटुंबातील फक्त एकाच सदस्यालाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे। उदाहरणामध्ये पती, पत्नी, मुलगा किंवा मुलगी, केवळ एकच कुटुंबामधून एकाच व्यक्तीला या PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेता येणार आहे। तसेच नवीन अर्ज करताना कुटुंबातील सदस्याचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आलेले आहे। आता याच्यामधून शेतकरी कोण अपात्र होणार आहेत ते बघा, कोणत्या शेतकऱ्यावर निर्बंध लागले आहेत ते बघा। सेवानिवृत्त कर्मचारी, आयकर भरणारे, तसेच डॉक्टर, वकील, इंजिनियर, चार्टर्ड अकाउंट आणि जे आर्किटेक्ट राहतात यासारख्या व्यवसायामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना आता यापुढे या PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ त्या शेतकऱ्यांना मिळणार नाही। या बदलामुळे केवळ खऱ्या आणि पात्र शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। जे लाभार्थी पात्र ठरले आहेत त्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यकाशी संपर्क साधून आपली जे पात्रता आहे ते सिद्ध करण्यासाठी जी आवश्यक कागदपत्रे आहेत ते 7 दिवसाच्या आतमध्ये त्या कृषी सहाय्यकाकडे सादर करणे गरजेचे आहे। अपात्र ठरलेल्या लाभार्थ्याची जी अंतिम यादी आहे ते शासनाला कळवली जाणार असल्यामुळे जे पात्र शेतकरी आहेत, जे पात्र लाभार्थी आहेत, त्याने वेळेत जे कागदपत्रे आहेत ते कृषी सहाय्यकाकडे नेऊन द्यावे। नवीन नियम काय आहेत ते बघा। या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी 2019 पूर्वी लाभार्थ्याच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे। 2019 नंतर खरेदी केलेल्या जमिनीला या योजनेचा लाभ मिळणार नाही। परंतु वारसा हक्काने जमीन मिळाल्यास हा जो लाभ आहे PM किसान योजनेचा तो त्यांना मिळत राहील, म्हणजे मिळणार आहे। तर या योजनेमध्ये एक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा सल्ला पण देण्यात आला आहे केंद्र सरकारकडून। तो सल्ला बघा। या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी वेळेत जे KYC आहे ते पूर्ण करावी आणि जे डॉक्युमेंट चांगले आहेत, जे कागदपत्र चांगले आहेत ते कृषी सहाय्यकाकडे सादर करावे। तसेच जे नियम आहेत त्यांचे पालन करावे आणि या योजनेचा लाभ घेत राहावा असे केंद्र सरकारने सांगितलेले आहे। ठीक आहे। तर मंडळी, आपण जे व्हिडिओ बनवतो ते फक्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा, त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यावा। ठीक आहे। ही माहिती त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी ते जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत। यासाठी मी व्हिडिओ बनवतो आणि आपल्या चॅनलवरती अपलोड करतो। आता तुमचं काम आहे त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं। या व्हिडिओला
लाईक करा, शेअर करा. ठीक आहे. तर मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल आणि जर माहिती समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. नमस्कार.